हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 19 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सगळ्यात आधी तर सरकारने सखीचा जीव घेण्यासाठी सखीच्या गाडीचे ब्रेक फेल केले. त्यामुळे सखीचा मोठा अपघात झाला. पण सखीने चक्क कान्हाच्या बुलेटला धडक दिली. कान्हा खाली पडला. सखीलाही काही लागलं नाही आणि कान्हाला सुद्धा काही लागलं नाही. पण सरकारने हार मानली नाही. तर सरकारने आता सखीवर चक्क विषप्रयोग करायचं ठरवलंय. सखी ही रात्री थंड दूध घेऊन झोपते आणि या दुधामध्येच विष मिक्स करायचं आणि सखीला कायमचं झोपवायचं असं सरकारने ठरवलंय. पण कान्हाची सिक्रेट एजंट वेदूने हे सगळं ऐकलंय. मग आता वेदू सखीचा जीव वाचवू शकेल का, की वेदू कान्हाला हे सांगणार? सखीचा जीव कसा वाचणार हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा आपल्या घरी असतो आणि मोलकरणीला हाक मारून चहा द्यायला सांगतो. मोलकरीण त्याला चहा आणि टोस्ट आणून देते. चहा आणि टोस्ट पाहून कान्हा सखी जशी टोस्ट खायची ना त्या पद्धतीने या टोस्टला बशीत ठेवतो. त्यावरून चहा ओततो आणि मग चमच्याने ते भिजवून खातो. पण त्याच वेळेस पहिला घास खाताच त्याला सखीची आठवण येते. इकडे सखीला सुद्धा वेदू चहा आणि टोस्ट आणून देते. सखीसुद्धा आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे टोस्ट प्लेटमध्ये टाकते, वरतून चहा ओतते आणि चमच्याने चहा टोस्ट खात असते. पण पहिला घास खाताच तिलासुद्धा कान्हाची आठवण येते. कान्हा आणि सखी दोघे वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या घरी एकाच वेळेस चहा आणि टोस्ट खात असतात आणि दोघांनाही एकमेकांची आठवण येते. त्यांना आठवतं की जेव्हा दोघे एकत्र एकाच घरात राहायचे तेव्हा सखी कान्हाला कसं स्वतःच्या हाताने भरवायची. कान्हा खूप इमोशनल होतो आणि त्याची खाण्याची इच्छाच राहत नाही आणि सखीसुद्धा रडू लागते. तीसुद्धा इमोशनल होते. त्याच वेळेस बॅकग्राऊंडमध्ये एक दुःखद मराठी गाणं सुरू होतं आणि सखीला भास होतो की कान्हा तिच्या समोर बसलाय. कान्हा हा सखीकडे प्रेमाने हसून पाहत असतो. कान्हाला पाहून सखीसुद्धा खूप खुश होते, त्याच्याकडे प्रेमाने पाहते आणि मग कान्हा स्वतःच्या हाताने सखीला चहा आणि टोस्ट भरवतो. सखी हे खाते, लाजते, पण ती खूप दुःखी होते आणि त्याच वेळेस वेदू ही तिला भानावर आणते. सखीला समजतं हा तिचा भास होता, कान्हा काही येथे आलेला नाहीये. त्यामुळे सखी दुःखी होते आणि वेदूला म्हणते वेदू हे घेऊन जा. तर वेदू म्हणते पण सखीताई. सखी तिच्याकडे रागारागाने पाहते. वेदू चहा आणि टोस्ट घेऊन जाते. इकडे कान्हासुद्धा काही खात पीत नाही आणि तेवढ्यात मा ही घराबाहेरून येते. कान्हा विचारतो, मागील काही दिवसांपासून मी पाहतोय तुम्ही सकाळी बाहेर कुठेतरी जाताय, ते सुद्धा ड्रायव्हरला न घेता एकट्याच जाताय. तुम्ही कुठे जाताय? तर त्याला ठणकावून सांगते, तुला मला काही प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीये आणि काही गोष्टी तुला न कळालेल्याच बऱ्या. कान्हाला खूप वाईट वाटतं आणि कान्हा म्हणतो, तुम्ही असं का बोलताय? तुम्ही असं का करताय ना, मला कळतच नाहीये. मागील काही दिवसांपासून तुम्ही माझ्याशी तुटक वागताय. तुमच्यात आणि माझ्यात दुरावा आलाय असं मला वाटतंय. तुम्ही नाराज आहात का? तर चिडून म्हणते, प्रश्नच नाही, मी तुझ्यावर खूप नाराज आहे. कारण माझी 12 वर्षांची तपश्चर्या ही विफळ जाते की काय असं मला वाटतंय. आणि त्याचं कारण म्हणजे तुला आठवतंय का? तू आपलं एक उद्दिष्ट ठरवलं होतं की सरकारचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं, पण तू त्यामध्ये पूर्णपणे फेल झालाय. आणि त्याचं कारण म्हणजे स्वतःचं उद्दिष्ट विसरून तू त्या सखीच्या प्रेमात वेडा झालास. मी तुला खूप वेळ समजवण्याचा प्रयत्न केला, पण तू ते ऐकलं नाहीस. आणि काही दिवसांपूर्वी तू मला वचन दिलं होतं की तू सरकारचा चेहरा लवकरच सगळ्यांसमोर आणशील. कान्हाला सुद्धा हे आठवतं. म्हणते, पण मला असं वाटतंय तू ते सुद्धा विसरलाय. जाऊ दे, शेवटी माझं उद्दिष्ट होतं, माझा सूड होता, तो कसा घ्यायचा ते मी पाहील. ही तुझ्या आईची औषधं आहेत, संपली आहेत, तेवढी घेऊन ये. असं म्हणून हे प्रिस्क्रिप्शन कान्हाच्या हातात देते आणि दुःखी होऊन तेथून निघून जाते. कान्हाला सुद्धा वाईट वाटतं आणि तेवढ्यात किरण घरी येतो आणि विचारतो, काय रे, तुझा फोन का लागत नाहीये? कान्हा म्हणतो, फोन लागत नाहीये. कान्हा फोन पाहतो तर फोनची बॅटरी संपलेली असते. कान्हा मोलकरणीला बोलवतो आणि फोन चार्जिंगवर लावायला सांगतो. मोलकरीण फोन घेऊन निघून जाते आणि मग कान्हा किरणला विचारतो, काय झालं किरण, तुला सरकारचं सत्य समोर कसं आणायचं याबद्दल काही आयडिया सुचली का? तर किरण सांगतो, हो, मी जान्हवीशी बोललोय.
आणि त्यावरून मला एक गोष्ट समजली की ज्या माणसाने मला आणि जान्हवीला किडनॅप केलं होतं त्या माणसाला जर आपण शोधलं तर सरकारचं सत्य आपण समोर आणू शकतो. कान्हाला हे काही एवढं आवडत नाही. कान्हा विचारतो, तू त्या माणसाला कसं शोधणार? तू त्याचा पत्ता वगैरे काही माहिती आहे का? त्याचं काय नाव वगैरे माहिती आहे का? तर किरण सांगतो, नाही, मी त्याला पाहिलंय, मी त्याला समोर पाहिल्यावर ओळखू शकतो. कान्हा विचारतो, मग त्याला कसं शोधणार? तर किरण सांगतो, त्याने मला आणि जान्हवीला अशा एका ठिकाणी ठेवलं होतं जेथे रेल्वे ट्रॅक होता. कान्हा विचारतो, रेल्वे स्टेशनचं नाव माहिती आहे का? किरण सांगतो, नाही. कान्हा म्हणतो, अरे मग कसं शोधणार? आणि तेवढ्यात कान्हाला एक गोष्ट आठवते की किरणने त्याला सांगितलं होतं की सचिन त्याला मिळालेला आहे. कान्हा म्हणतो, एक काम कर तू, त्या सचिनला शोध ज्याला आपण अपर्णा एंटरप्राइजेसमध्ये नोकरी दिली होती. तो सापडला की सरकारचा माणूस सापडेल आणि मग सगळंच कळेल. तर किरण म्हणतो, अरे पण त्याला कसं शोधणार? त्याने केव्हाच नोकरी सोडली आहे, त्याला शोधायला खूप वेळ जाईल. कान्हा म्हणतो, आपल्याकडे वेळ तर नाही आहे, त्यामुळे लवकरात लवकर त्याला शोधून काढ. एक काम कर, त्याचा पेपरमध्ये फोटो दे आणि वरती सांग की 1,00,000 रुपये जो कुणी याला शोधून आणेल त्याला 1,00,000 रुपये मिळतील. किरण म्हणतो, पण त्यापेक्षा आपण त्या सरकारच्या माणसाचाच फोटो दिला तर? कान्हा विचारतो, आहे का त्याचा फोटो? किरण म्हणतो, स्केच. कान्हा त्याच्याकडे रागारागाने पाहतो. किरण म्हणतो, ठीक आहे, मी सचिनचा फोटो देतो. कान्हा त्याला समजावून सांगतो, आता वेळ दडून फायदा नाही आहे. किरण तेथून निघून जातो. कान्हा विचार करतो, चला आता वेळ आहे तर आईची औषधं घेऊन येतो. आणि कान्हा हा आपला मोबाईल न घेताच औषधं घ्यायला घराबाहेर पडतो. इकडे सखी ही दुःखी होऊन डायनिंग टेबलवर बसलेली असते. सरकार तेथे येते आणि सखीचा चेहरा उतरलाय हे पाहून सखीला विचारते, काय झालं सखी? सखी म्हणते, काय नाही आई. तर सरकार म्हणते, मला माहिती आहे तुला कबीरची आठवण येते ना? सखीला धक्काच बसतो. सखी विचारते, तुला कसं कळलं? तर सरकार सांगते, आई आहे मी तुझी, मला सगळं कळतं. आणि चल तू ना काहीतरी खाऊन पिऊन घे, मग रात्री झोप नाही लागणार. तर सखी म्हणते, नाही आई, मला भूक नाही आहे, मला काही खायचं नाही आहे, मी रात्री झोपताना थंड दूध पिईल, येईल मला झोप. सरकार म्हणते, ठीक आहे, पण असा चेहरा पाडून येथे बसू नको, जा घराबाहेर फिरून ये, तेवढंच तुझं मन रमेल. तर सखी म्हणते, नाही आई, मला फिरायला नाही जायचं आहे, मी घरीच बरी आहे ना. सरकारला मात्र सखीला घराबाहेर पाठवायचं असतं आणि सरकार म्हणते, ठीक आहे, एक काम कर, तुझ्या बाबांचं वर्षश्राद्ध आहे ना, त्यांचा एक फोटो तयार करून आणायचा आहे, एक फोटो फ्रेम, तेवढं तर काम करशील? सखी म्हणते, मी ड्रायव्हर काकांना सांगते ना. तर लगेच सरकार सांगते, नाही ना, ड्रायव्हर काका त्यांच्या मुलीला बरं नाही आहे ना म्हणून घरी गेले आहेत, तूच जा. सखी म्हणते, ठीक आहे आई, मीच जाते. सरकार तिला गाडीची चावी देते आणि सखी ही घराबाहेर पडते. सरकारला खूप आनंद होतो कारण सरकारचा एक खूपच घाणेरडा जबरदस्त प्लॅन तयार आहे. सखी घराबाहेर येते, गाडीत बसते, गाडी सुरू करते आणि निघून जाते. आणि मग तिच्या गाडीखाली चक्क एक माणूस असतो आणि हा माणूस सखी गेल्यानंतर लगेच सरकारला कॉल करतो आणि सांगतो, सरकार तुमचं काम झालंय, गाडीचे ब्रेक मी फेल केलेत. हे ऐकून सरकारला खूप आनंद होतो. म्हणजे आता सखी जी गाडी घेऊन गेली आहे त्या गाडीचे ब्रेक फेल झालेत आणि सखीच्या गाडीचा ॲक्सिडेंट होईल आणि सखी मरेल असा प्लॅन सरकारने बनवला आहे. इकडे किरण त्याच्या एका मित्राला भेटायला एका मोठ्या न्यूजपेपरच्या ऑफिसमध्ये येतो आणि त्याला सचिनचा फोटो दाखवून सांगतो, हा फोटो आजच्या आज पेपरमध्ये यायला हवा, फ्रंट पेजवर. पण हा मित्र म्हणतो, नाही रे, फ्रंट पेजवर नाही जमणार. किरण म्हणतो, जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण हा फोटो फ्रंट पेजवर यायलाच पाहिजे, तू पैशांची काळजी करू नको. तर हा मित्र म्हणतो, अरे किरण, सध्या मला पैशांची नाही तर मोठ्या ब्रेकची गरज आहे, एखादी मोठी बातमी दे ना. किरण सांगतो, देणार, नक्की देणार, तू माझं एवढं काम कर, तुला मोठी बातमी मी नक्की देईल. तर हा मित्र म्हणतो, ठीक आहे, मी तुला याचे चार्जेस कळवतो, तुझं काम होऊन जाईल. हा मित्र निघून जातो. किरण खूप खुश होतो की आता लवकरच सचिन आपल्या तावडीत सापडणार. आणि इकडे सखी मार्केटमध्ये जाण्यासाठी निघालेली असते. आता ती रस्त्याने जातीये आणि त्याच वेळेस ती FM लावते. बोर होतंय, गाणी ऐकायची आहेत आणि FM लावतात, तू हिरे माझा मितवा, हे गाणं सुरू होतं. पण सखी कानावर चिडली आहे त्यामुळे तिला रोमॅन्टिक गाणी ऐकायची नसतात, त्यामुळे ती गाणं बदलते. परत एक रोमॅन्टिक गाणं सुरू होतं. सखी चिडून म्हणते, या रेडिओवाल्यांना काही काम नाही आहे का, येऊन जाऊन रोमॅन्टिक गाणी लावत असतात. आणि त्याच वेळेस सखीच्या समोर एक मोटरसायकलवाला येतो. सखी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करते पण गाडीचा ब्रेक लागत नाही आणि सखी त्याला कट मारते. हा माणूस खूप चिडतो आणि म्हणतो, ए मूर्ख, तुला लायसन कोणी दिलं रे, गाडी नीट चालवता येत नाही का?
सखी गाडीचे ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करते, पण गाडीचे ब्रेकच लागत नाही आणि गाडी आउट ऑफ कंट्रोल होते. सखीला जबर धक्काच बसतो. सखी खूप घाबरते. गाडीचे ब्रेक का लागत नाहीये? आता मी गाडी कशी थांबवणार? काय होणार? म्हणून सखी खूप घाबरते. आणि इकडे सरकारने आपल्या आईला, नंदाला सगळं सांगितलेलं असतं की सखी ज्या गाडीत बसली आहे ना, त्या गाडीचे ब्रेक फेल आहेत. हे ऐकून नंदाला जबर धक्काच बसतो. सरकार सांगते आता थोड्याच वेळात बातमी येईल. सखीचा जबर अपघात, सखी कामत जागच्या जागी ठार. हे ऐकून नंदा खुश होते आणि सरकारला विचारते, खरंच काय भारी प्लॅनिंग केलंयस तू, पण तुझा हा प्लॅन कोणाला कळला तर? तेवढ्यात गौतम तेथे येतो आणि या दोघींचं बोलणं लपून ऐकू लागतो. सरकार म्हणते, सरकारचं दुसरं नाव आहे परफेक्शन आणि माझा प्लॅन हा परफेक्ट असतो. त्यामुळे सखीचा मृत्यू झाला त्याचं कारण असेल गाडीचे ब्रेक फेल झाले, गाडीवरून ताबा सुटला आणि सखी गेली ढगात. त्यात कुणाचं काही कारस्थान असेल याचा संशय येणार नाही, माझं नावसुद्धा येणार नाही. हे ऐकून गौतमला जबर धक्काच बसतो. नंदा म्हणते, वा रे वा, वस्ताद, मी वस्ताद तशी तू पण वस्ताद. हे ऐकून सरकार खूप खुश होते. गौतम मात्र सखीचा जीव वाचवायचा म्हणून तेथून बाहेर पडतो. सरकारला असं वाटत असतं की तिचा प्लॅन नक्कीच यशस्वी होणार. दुसरीकडे सखी गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असते, पण सखीकडून गाडी कंट्रोल काय होत नाही. गाडीमध्ये ब्रेक फेल झाल्यावर हँड ब्रेक असतो किंवा गिअर कमी जास्त करून गाडी स्लो करता येते, हे काही नॉलेज सखीला नाही आहे. त्यामुळे सखी मुंबईच्या एकदम मोकळ्या रस्त्यांवर गाडी 100च्या स्पीडने पळवत असते. गौतम हा खूप घाबरतो. सरकारच्या रूम बाहेर येतो आणि सखीला कॉल लावतो. सखीला दिसतं की गौतम काकाचा कॉल आलाय आणि सखी ही आपल्या फोनकडे पाहते. आता सखीकडे गाडीमध्ये ब्लूटूथ, हँड्सफ्री, इयरबड्स वगैरे काही नाही आहे. सखी आपला फोन उचलते आणि दोन्ही हाताने स्टेअरिंग पकडलेलं असतं, त्यामुळे फोन असा कानाजवळ पकडते आणि त्यामुळे फोन खाली पडून जातो. सखी आणखीनच घाबरते. आता काय करायचं हेच सखीला कळत नाही. इकडे फोन कट झालाय म्हणून गौतम काका हा पुन्हा एकदा सखीला कॉल ट्राय करतो. फोन तर वाजतो, सखीला दिसतंय की फोन वाजतोय, पण फोन खाली पडलाय. समोर तर तसं कुणीच नाहीये. सखी किती का जोरात गाडी चालवतीये, पण मुंबईचे रस्ते अगदी सामसूम आहेत. रस्त्यावर एक सुद्धा गाडी नाहीये. सखी एकटीच गाडी जोरात पळवतीये आणि सखी फोन उचलण्याचा प्रयत्न करते, पण तिला काही फोन उचलता येत नाही. ती गाडीच कंट्रोल करत असते. गौतमला वाटतं की सखी तर फोन उचलत नाहीये, त्यामुळे गौतम कान्हाला कॉल करतो. पण कान्हाचा फोनसुद्धा त्याच्या रूममध्ये चार्जिंगला लावलेला असतो आणि कान्हा घराबाहेर पडला आहे म्हणून कान्हासुद्धा फोन उचलत नाही. त्यामुळे गौतमला खूप टेन्शन येतं की आता पुढे काय होणार. सखीचा मोठा अपघात तर झाला नाही ना, अशी भीती त्याला वाटते. आणि इकडे सरकार मात्र भलतीच खुश असते आणि नंदाला सांगते, सखी आता काही वाचत नाही, सखी नक्की मरणार. आणि जरी सखी मेली नाही तरीसुद्धा तिच्या गाडीचा स्पीड एवढा असणार आहे ना की सखी नक्कीच एखाद्या व्यक्तीला ठोकणार, एखाद्या दुसऱ्या गाडीला ठोकणार आणि तिच्या गाडीच्या स्पीडमुळे ज्या व्यक्तीबरोबर तिचा अपघात झाला आहे तो व्यक्ती डायरेक्ट ढगात जाणार. आणि एकदा का तो ढगात गेला मग सखीवर त्याच्या अपघाताचा आरोप लागून सखी जेलमध्ये जाणार. मग तिला जेलमध्ये कसं संपवायचं ना ते मी पाहते. असा विचार करून सरकार खूप खुश होते. म्हणजे सरकारने एक पूर्ण मास्टर प्लॅन बनवला आहे आणि हा मास्टर प्लॅन यशस्वी होऊ शकतो. इकडे सखी हायवे सोडून एका इंटरनल रस्त्याला येते. तेथे काही माणसं चालत असतात आणि ही माणसांना सखीच्या समोरूनच जायचं असतं. सखीच्या गाडीचे ब्रेक लागत नाही. ही माणसं कसाबसा स्वतःचा जीव वाचवतात आणि मग सखीवर ओरडतात की नीट गाडी चालवता येत नाही का. सखी चांगलीच घाबरलेली असते. गाडी कशी कंट्रोल करायची हाच प्रश्न सखीला पडलेला असतो. आणि त्याच वेळेस सखी समोरून एक मोटरसायकल, एक बुलेट येते आणि या बुलेटबरोबर सखीच्या गाडीची धडक होते आणि सखीची गाडी ही आपोआप थांबते. सखीला जबर धक्काच बसतो की आपण ॲक्सिडेंट केलाय. सखी खूप घाबरते आणि हा बुलेटवरील माणूस जमिनीवर पडतो. त्याला खूप लागलेलं असतं. सखी घाबरून गाडीच्या खाली उतरते. या माणसाला खूप लागलंय हे पाहून सखी घाबरते. आजूबाजूला पाहते तर आजूबाजूला कुणीच नसतं. सखी या जखमी झालेल्या खाली पडलेल्या माणसाजवळ येऊन बसते आणि या माणसाला विचारते, काय झालं तुम्हाला, काय झालंय. आणि त्याच वेळेस हा माणूस स्वतःच्या तोंडावरचा हात बाजूला करतो आणि त्याचा चेहरा पाहून सखीला जबर धक्का बसतो. कारण हा माणूस
दुसरा तिसरा कुणी नसून चक्क कान्हा असतो. चक्क कान्हाचा अपघात मी केलाय यावर सखीचा विश्वास बसतच नाही. आता सखीने कान्हाचा अपघात केलाय. कान्हाच्या हातातून पायातून रक्त वाहतंय. तो वेदनेने कळवळतोय, बेशुद्ध होतोय. अशा वेळेस एखादी व्यक्ती काय करेल? आजूबाजूला मदत मागेल, रिक्षा गाडी थांबवेल, कान्हाला हॉस्पिटलमध्ये नेईल किंवा ॲम्ब्युलन्सला फोन करेल. पण सखी गाडीजवळ जाते, फोन उचलते आणि गौतमला कॉल करते. गौतम विचारतो, सखी कोठे आहेस तू? तर सखी सांगते, काका माझ्या गाडीचा अपघात झालाय, मी एका मोटरसायकलला उडवलंय. हे ऐकून गौतमला जबर धक्काच बसतो. सखी सांगते, आणि काका ज्या व्यक्तीला मी उडवलंय ना ती व्यक्ती म्हणजे कान्हा आहे. कबीरची धडक झाली आहे माझ्या गाडीबरोबर. गौतमचा विश्वासच बसत नाही. सखी त्याला झालेला सगळा प्रकार सांगते. काका मी बाबांची फ्रेम घेण्यासाठी घराबाहेर पडले, पण गाडीचे ब्रेकच लागत नव्हते. मी गाडीचे ब्रेक लावण्याचा खूप प्रयत्न केला, गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी कंट्रोलच झाली नाही. आणि अचानक एका बुलेटबरोबर माझ्या गाडीची धडक झाली. आणि तो कान्हा आहे, त्याला खूप लागलंय, त्याच्या हातातून रक्त वाहतंय, तो बेशुद्ध झालाय. काका मी आता काय करू? गौतम म्हणतो, सखी तू शांत हो आणि मला आधी सांग तू कोठे आहेस? सखी त्याला आपला पत्ता सांगते, की ती नेमकी कोठे. आता ती व्हॉट्सॲप लोकेशनसुद्धा पाठवू शकत नाही. ती मी येथे आहे 5 किलोमीटर त्या रस्त्यापासून आणि येथे असं आहे, असा सगळा पत्ता गौतमला सांगते. आणि गौतम हे सगळं ऐकतो. गौतमसुद्धा सखीपर्यंत जाण्याचा विचार करत नाही, तर तो सगळ्यात आधी सरकारच्या रूममध्ये जातो. आणि मग एवढं 5-10 मिनटं बोलणं झाल्यानंतर सखी ही कान्हाजवळ पुन्हा एकदा येऊन बसते आणि कान्हाला म्हणते, थांब कान्हा थांब, मी ना काहीतरी करते. असं म्हणून सखी परत एकदा आपल्या गाडीजवळ जाते आणि गाडीतून पाण्याची बाटली आणते. आणि सखी गेल्यानंतर कान्हा पुन्हा एकदा आपलं नाटक सुरू करतो. म्हणजे कान्हा याचा ॲक्सिडेंट तर झालाय, तो गाडीवरून खाली पडलाय, पण त्याला काहीच लागलेलं नसतं. तो अगदी सुखरूप असतो, शुद्धीत असतो. पण सखी आल्यानंतर तो पुन्हा एकदा आई ग अशी नाटकं सुरू करतो. सखी चांगलीच घाबरते आणि कान्हाच्या तोंडावर पाणी मारते. कान्हा शुद्धीत आल्यावर मैं कहाँ हूँ, आप कौन हो, अशी नाटकं सुरू करतो. सखी चांगलीच घाबरते आणि विचारते, कान्हा कबीर मी सखी आहे सखी. कान्हा तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, अरे सखी मॅडम तुम्ही येथे. सखी रडू लागते आणि म्हणते, कान्हा सॉरी, मी तुझा अपघात केला. किती लागलंय तुला? हातातून रक्त वाहतंय. कान्हा उठून बसतो आणि चक्क हसू लागतो. सखी विचारते, हसायला काय झालं? तर कान्हा तिला सांगतो, सखी मॅडम हे रक्त नाही आहे, तर माझ्या आईचं औषध आहे. आता मी खाली पडलो ना तर ती औषधाची बाटली फुटली आणि तो लाल रंग हाताला लागलाय आणि तुम्हाला असं वाटतंय की रक्त येतंय. हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. पण सखी त्याच्यावर चिडण्याऐवजी सखी त्याला विचारते, तुझी आई, तुझ्या आईची औषधं? पण तू तर मला सांगितलं होतंस की तुझ्या आईबाबांचा मृत्यू एका रोड ॲक्सिडेंटमध्ये झाला आहे. हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसतो. कान्हाला आठवतं साखरपुड्याच्या दिवशी त्याने सखीला हे खोटं सांगितलं होतं की माझ्या वाढदिवशी माझे आईवडील हे माझ्या बड्डेची शॉपिंग करायला गेले आणि तेथे त्यांचा अपघात झाला होता. कान्हाला सखीला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. सगळ्यात महत्त्वाचं तर हेच कळत नाही आहे की कान्हा अजूनसुद्धा लपवाछपवी का करतो आहे. कान्हा सखीला सांगू शकतो की सरकारने माझ्या वडिलांचा खून केला होता, माझी आई आजारी होती, म्हणून मी हा बदला घेण्यासाठी घरात आलो. पण कान्हा हे काही सांगत नाही आहे, लपवाछपवी करतोय. त्यामुळे त्यांच्यातील गैरसमज वाढत चाललेत, एवढं मात्र खरं. आणि इकडे सखी आणि कान्हाला वाऱ्यावर सोडून गौतम हा सरकारला बातमी द्यायला येतो आणि सरकारला सांगतो की सखीच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे. आणि सरकारला तर हेच हवं होतं. सरकार लगेच टाहू फोडते, काय माझ्या सखीच्या गाडीचा अपघात झाला? नाही नाही, माझी सखी मला अशी सोडून जाऊ शकत नाही. सखी आत्ता तर आपली भेट झाली होती, तू असं का केलंस, मला सोडून का गेलीस? असं म्हणून सरकार ढसाढसा रडू लागते. आणि गौतम तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतो, कारण गौतमला तर आता 100% कळलं आहे की हीच सरकार आहे आणि हिनेच हा सगळा काही कटकारस्थान केलं होतं. आणि सरकारची एकदम ऑस्कर लेव्हलची ॲक्टिंग सुरू असते. नाही सखी तू असं का मला सोडून गेलीस? अगं 12 वर्षानंतर आपली भेट झाली होती ना, कालच आपण मदर्स डे साजरा केला आणि आज तू मला सोडून गेली. नाही, माझी मुलगी मला सोडून जाऊ शकत नाही. असं म्हणून सरकार जोरजोरात रडत असते. आणि मग गौतम म्हणतो, वहिनी वहिनी मी तुला एवढं सांगितलं आहे की सखीच्या गाडीचा अपघात झाला आहे, पण तू तर असं रिॲक्ट करतीये
जसं काय सखीच्या जीवाचं काही बरं वाईटच झालंय. सरकारला जबर धक्काच बसतो. सरकार गौतमकडे आश्चर्याने पाहते आणि विचारते, म्हणजे? तर गौतम सांगतो, सखीच्या गाडीचा अपघात झालाय, पण सखी एकदम सुखरूप आहे, तिला खरचटलेलं सुद्धा नाहीये. हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. सरकार लगेच नाटक सुरू करते, बाबा खूप खूप धन्यवाद बाबा, तुम्ही माझ्या सखीला वाचवलत, तिला सुखरूप ठेवलत, खूप खूप धन्यवाद. आणि मग दात खात बोलते, सखी वाचली, सखी वाचलीच कशी? गौतम सरकारवर खूप चिडतो, पण तो सुद्धा सरकारला दाखवून देत नाही की मला तुझं सगळं सत्य माहिती आहे. गौतम हा सरकारला विचारतो, पण वहिनी मला एक कळत नाहीये, सखीला एकटं गाडी घेऊन कुणी पाठवलं? सरकार खूप घाबरते आणि म्हणते, मी पाठवलं. छोटे भाऊजी काय आहे ना, आता राघवचं वर्षश्राद्ध येत आहे, त्यासाठी एक फोटो फ्रेम हवी होती, म्हणून मी तिला पाठवलं एकटीला. गौतम विचारतो, मग ड्रायव्हरला का नाही पाठवलं? सरकार खूप चिडते की हा असे प्रश्न का विचारतोय. सरकार त्याला सांगते, ते ड्रायव्हर काकांच्या मुलीला बरं नव्हतं ना, म्हणून ते घरी गेले होते, त्यामुळे सखीला एकटीला जावं लागलं. तर गौतम म्हणतो, नाही, मी तर ड्रायव्हरला कॉल केला तेव्हा त्याने मला सांगितलं की त्याची मुलगी बरी आहे आणि तुम्ही त्याला सांगितलं घरी जा, म्हणून तो घरी गेला. सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. सरकार म्हणते, हां हां अरे हो, मीच पाठवलं ना. अहो गौतम भाऊजी मी विसरले, आजकाल आहे ना माझ्या काही लक्षातच राहत नाही, म्हणून असं झालं असेल, म्हणजे मला काही आठवतच नाही. त्या सरकारने मला खूप त्रास दिलाय ना, म्हणून माझी अशी अवस्था झाली आहे. गौतम भाऊजी तुम्ही जा ना, आत्ताच्या आत्ता सखीला घेऊन या, मी येते तुमच्याबरोबर. तर गौतम म्हणतो, वहिनी तुम्ही येथेच थांबा, मी घेऊन येतो सखीला. असं म्हणून गौतम तेथून निघून जातो. सरकार खूप चिडते आणि म्हणते, गौतम जास्त शहाणपणा सुचतोय तुला, तुझे पंख पुन्हा एकदा कापावे लागतील. आणि या गौतमला माझ्यावर संशय आला की काय, याला कळलं की काय मी मनस्विनी आहे, मी सरकार आहे. सरकारला खूप राग येतो. सरकार म्हणते, कळलं तर कळलं, हा माझं काहीच बिघडू शकत नाही, तो काहीच सिद्ध करू शकणार नाही, पण सखी एवढा मोठा प्लॅन बनवला तरी ही सखी कशी वाचली? असं म्हणून सरकार या टेबलवर जोरात लाथ मारते, टेबल उलथून टाकते आणि म्हणते, सखी मी तुला सोडणार नाहीये, तू कितीही वेळेस वाचली तरी मी पुन्हा हल्ला करणार, तोपर्यंत हल्ला करत राहणार जोपर्यंत तू मरत नाही. आत्ता तू वाचलीये, पण आज तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे आणि आता तू मरणारच. म्हणजे सरकारने ठरवलंय की काही करून सखीचा जीव घ्यायचाच, तिला जिवंत सोडायचंच नाही. सरकार ही खूप चिडलेली असते आणि आता ती खुल्लम खुल्ला सखीच्या विरोधात उतरली आहे, कारण सगळी प्रॉपर्टी तर तिच्या नावावर झाली आहे. त्यामुळे सखीला मारणं हा एकमेव कामधंदा तिला उरलाय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सखीच्या गाडीचे ब्रेक फेल झाले आणि मग तो थरार रस्त्यावर सखी गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेस कान्हाचं तिच्या समोर येणं, या दोघांच्या गाडीचं धडकणं आणि एवढ्या जोरात गाडी असून सुद्धा ना कान्हाला काही लागले ना सखीला काही लागले, दोघे सुद्धा एकदम सुखरूप आहेत. हे सुद्धा बरं झालं. आणि मग सरकारचा जळफळाट पाहून सुद्धा खूप भारी वाटलं. तिची चिडचिड व्हायलाच पाहिजे, कारण तिने आजपर्यंत सगळ्यांना खूप त्रास दिला आहे, तिचे इतके घाणेरडे प्लॅन यशस्वी व्हायला नको. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी ही कान्हाला म्हणेल, कान्हा मला एक गोष्ट कळत नाहीये, मी घराबाहेर पडणं, माझ्या गाडीचे ब्रेक फेल होणं आणि त्याच वेळेस तू माझ्या गाडीसमोर येणं आणि तुझ्या आणि माझ्या गाडीची धडक होणं, एवढे योगायोग एका वेळेस होऊ शकत नाही. याचा अर्थ तूच माझ्या गाडीचे ब्रेक फेल केले आहेत का? हा सगळा तुझाच प्लॅन आहे का? आणि कान्हा हा सखीकडे पाहून हसू लागेल. म्हणजे ही खरंच किती मोठी मूर्ख आहे हे कान्हाला सुद्धा समजलंय. आणि दुसरीकडे सरकार काही हार मानणार नाहीये. सरकार ही नंदाला ही बातमी देणार की आई, सखी वाचलीये, तिचा अपघात झाला पण तिला साधं खरचटलं पण नाही, पण आज सखीचा मरण दिवस आहे, तो मी मनवणारच. सखी ही काहीही खाऊन पिऊन गेलेली नाहीये, तिला रात्री फक्त थंडगार दूध पिऊन झोपायचं आहे आणि मग मी त्या दुधात असं काहीतरी मिसळणार की ते दूध पिऊन सखीला इतकी शांत झोप लागेल, इतकी शांत झोप लागेल की त्यानंतर सखी परत कधी उठणारच नाही, कायमची झोपूनच जाईल. हे ऐकून
नंदाला जबर धक्का बसणार, परंतु कान्हाची सिक्रेट एजंट वेदू हे सगळं ऐकणार. मग आता वेदू काय करणार? वेदू सरकारच्या विरोधात जाऊन हे दूध बदलणार का? म्हणजे विषारी दूध फेकून देऊन त्या जागी नॉर्मल दूध ठेवेल, की मग ती चक्क कान्हाला याबद्दल सांगेल? जर तिने कान्हाला याबद्दल सांगितलं तर कान्हा हा सखीला वाचू शकेल का? कान्हा घरी येणार का? आणि सरकार मग सगळं कान्हावरच उलटवणार का? हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. हे सगळं इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.